सर्वांना तेच. तर आज जे वचन आहे, जे बायबल आहे, त्या बायबलमध्ये आपल्याला प्रभू सांगत आहेत, की नरक हा सत्य आहे आणि त्या जे प्रभूने सांगितलेले आहे, ते आज नरकाविषयी थोडीशी आपण बोलू कसं आहे आणि याचे भय धरायचं आहे. तर पहा, नरक हा सत्य आहे, प्रभूने सांगितलेला आहे बायबलमध्ये आणि तिथे जी अवस्था आहे, जी भयानक आहे. तर अंगाला सहारे येण्यासारखं दृश्य आहे. माझ्या भावांनो, हे मी घाबरवत नाही, तर हे कुठेतरी एक मनाला लावा आणि पश्चाताप करा. तर भावांनो पहा इकडे, तर जे बायबलमध्ये आपल्याला जे वचनाद्वारे प्रभू बोललेलं आहे, तर ते जे नरकाविषयी जी माहिती दिलेली आहे ती फार खूप भयंकर आहे आणि तिथे जी अशी जागा आहे, की तिथे देव नाही. मी तिथे देवा, देवा जे कराल ते तिथे नाही असं वचनामध्ये लिहिलेलं आहे आणि तिथे शरीर आणि आत्मा हे दोन्ही तिथे नष्ट होणार असे तिथे आहे आणि इथली जागा आहे ती भयंकर आगीने एकदम विस्तवाने भरलेली जागा. जेव्हा आपण एखादी मोठी आग बघतो आणि आगीमध्ये जे लाल लाल दिसते एकदम भयंकर, तर तशी तिथली अवस्था आहे. तर तिथली जी अशी अवस्था आहे, तर भयंकर अशी जागा जी जी ती नरक ही जागा जी आहे, ती ज्यांना देव नाही पाहिजे, मला देव नको असे म्हणणारे जे आहेत, ते त्यांच्यासाठी आहे आणि जे दृष्ट कर्म करणार आहेत, त्यांच्यासाठी ती जागा आहे. तर पहा, पश्चाताप करा. जो आपला प्रभू सांगत आहे, जर तुम्ही काय चुकलं असेल, पश्चाताप करा, पश्चाताप करा. सारखा-सारखा शब्द तो बायबलमध्ये आहे, पश्चाताप करा. तर जो प्रभू आपल्याला सांगत आहे, की ती नरकाची जागा आहे. तिथे किडा हा मरत नाही. तर तिथे किडा हा मरत नाही आणि जी आग आहे ती कधी विझत नाही. आणि तिथे जी अवस्था आहे ती खूप भयानक आहे माझ्या भावांनो. तर आपण या जे जे जीवन आपल्याला दिलेलं आहे, या जीवनामध्ये आपण जेव्हापासून विश्वासी आलो आहे आणि आपण चुकण्याचा प्रयत्न अजिबात करू नका. कुठल्या पापामध्ये पडण्याचा प्रयत्न करू नका आणि जी पापं जी भयंकर आहेत, त्या पापापासून वाचा आणि कुठल्या लोभामध्ये पडून आणि आपण पाप करतो, पश्चाताप करा. तर भावांनो, जी जी नरकाची जागा आहे, ती भयंकर आहे. तिथे नरकाची जी प्रभूने आपल्याला दरवाजे बंद केले आहेत, तर पुन्हा असं पाप करू नका आणि त्या त्या मार्गाकडे जाऊ नका. हे वचन आपल्याला खूप बायबल आपण वाचा आणि ते तुम्हाला तिथून दिसेल. तर आपल्याला शेवटपर्यंत विश्वासी राहायचं आहे आणि जे बायबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, जे नरक त्याच्यापासून वाचा. तर वाचायला हा एकच मार्ग आहे बायबल. तर या बायबलवरती सतत वचन वाचत राहा. प्रभूने काय सांगितलं आहे, कशा रीतीने सांगितलेलं आहे. तर हे बायबल हे आपल्याला वाटेला आपल्याला सावध करेल. जे वचन आहे ते आपला सीधा मार्ग तयार करेल आणि त्या मार्गानेच जायचं आहे. जे प्रभूची जी आज्ञा आहे, त्या पाळत जायचे आहे. तर हा एक मला एक विशेष 2-3 दिवसापासून मला एक जी नरकाविषयी माहिती आहे ती देण्याचा प्रयत्न करण्याची जी इच्छा होती ती मी आज हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज कित्येक भाऊ आज आपल्या अ, जे येतात सुरुवातीला मस्त येतात आणि बाप्तिस्मा घेतात आणि मग परत माघारी जगाकडे येतात. तर त्याचे भयंकर दिवस येणार आहेत. पहा, प्रभूला घेऊन परत माघारी जगात नरकातच जाणार आहेत ते. तर पहा, आपल्याला विश्वासात ठेवा, शेवटपर्यंत टिकवा आणि यातून जे या जगाच्या पलीकडच्या जो आहे नरक आणि स्वर्ग, तर आपल्याला स्वर्गामध्ये जायचं आहे आणि येशूने जो वायदा केलेला आहे, त्या वायद्याला तो अटल आहे. येशू येणार, न्यायला येणे खरोखर येणार. कारण की आपल्याला त्याने तो जागा करण्यासाठी गेला आणि जागा त्याची जी तिथे येणे झालं ते आपल्याला ठाऊक नाही. तो कोणत्या वेळेला येणार
हे आपल्याला माहिती नाही. तर त्यासाठी आपण सतत तयार असा. आपल्याला वचनामध्ये भरून राहा आणि एकमेकाला प्रीती करा आणि प्रत्येक दिवस हा शेवटला असं म्हणून जगा आणि उद्याची चिंता करू नका. चिंता, भार सर्व टेन्शन देवावर सोडा. तर माझ्या भावांनो, आज कित्येक असे भयंकर दिवस या शेवटच्या दिवसामध्ये खूप कष्ट वाढले आहेत आणि या कष्टाच्या भ जे जी भयंकर वाट आहे आता, ते वचनच आपल्याला सांभाळेल. तर या भयंकर दिवसामध्ये महागाई, जिकडे-तिकडे मारामाऱ्या, काय भयंकर असे भाव वाढलेले आहेत. तर त्याच्यामधून आपला प्रभूचे वचन हेच सांभाळणार. तर प्रभूच्या वचनात आपल्याला वाढत राहा, विश्वासी राहा आणि जेणेकरून आपल्या विश्वासामधून पडणं होऊन नरकाकडे नको जायला. तर आपल्या प्रभूमध्ये टिकून राहा. माझ्या भावांनो, आज प्रत्येकजण आज विश्वासी आहे. पण आज ठिकठिकाणी अ, जी जी मंडळी आहे, ती शैतान तोडण्याचा प्रयत्न करत आहे. जे गावागावात आपण राहतो विश्वासी, ते एकमेकांशी तोडणे करत आहे. तर सावध व्हा, सावधान व्हा आणि एकत्र राहा. एकत्र मिळणं करा. एकत्र मिळणं हे तिथे आपलं ख्रिस्त हजर राहतो. तर तिथे प्रार्थना करा. एकमेकांसाठी दुःखात सामील व्हा. एकमेकांसाठी प्रार्थना करा आणि सोबत राहा. तर हा महत्त्वाचा व्हिडिओ होता आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला, जय शिवबाय भावांनो.